देवगाव येथे बेकायदेशीर गोमांस विक्री विरोधात ग्रामस्थ आक्रमक, 48 तासांत कारवाई झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. देवगाव, नेवासा प्रतिनिधी. तालुक्यातील मौजे देवगाव येथे काही भागांमध्ये खुलेआम बेकायदेशीर गोमांस विक्री होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याविरोधात जीवन ज्योत फाउंडेशनच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. गोवंश हत्या बंदी कायदा 1976 नुसार महाराष्ट्र राज्यात गोवंशाची कत्तल, वाहतूक व विक्री यास सक्त मनाई आहे आणि हे कृत्य दंडनीय गुन्हा मानले जाते. मात्र देवगावमध्ये या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. याबाबतची माहिती प्रशासनाला वारंवार देऊनही अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांत संतापाची भावना आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की या बेकायदेशीर कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत आणि गावातील शांतता भंग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत ही गाव पातळीवरील प्रमुख जबाबदार यंत्रणा असूनही तिच्याकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जीवन ज्योत फाउंडेशनने प्रशासनाला 48 तासांचा अल्टिमेटम दिला असून तोपर्यंत कारवाई झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही अनागोंदीसाठी संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी कमलेश नवले पाटील, विशाल शिंदे, नरेंद्र नवथर, राहुल कांगुणे, आप्पासाहेब यांच्यासह अनेक ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क महाराष्ट्र.